मला खरंच खूप आनंद होतोय. माझा अपरोक्ष तुम्ही कंपनी इतकी छान सांभाळली. वहिनी खरंच तुम्ही खूप बरं केलं परत ऑफिस जॉईन केलं. आम्हाला तर वाटायला लागलं होतं तुम्ही पुन्हा येता की नाही. हो ना वहिनी, तुम्ही नव्हता तेव्हा कामात लक्षच लागत नव्हतं, उत्साहच नव्हता काम करण्याचा. येस मॅम. मॅम मी ना खूप डिस्टर्ब होते. वहिनी त्या दिवशी ज्या पद्धतीने तुम्ही परत गेलात ना, मला वाटलंच नव्हतं की इतक्या लवकर तुम्ही सावराल. खरं सांगू, तुमची इच्छाशक्तीच तुम्हाला परत इथे घेऊन. सर जरा डगमगले होते मी, पण तुम्हा सगळ्यांमुळे सावरले. वहिनी तुम्ही सावरलात आणि एका माणसाच्या पायाखालची जमीनच सरकलीये. म्हणजे गुरु केवढा शॉक बसलाय त्याला. पण हे एक्सपेक्टेड होतच ना. हा ते आहेच, पण आता गुरु गप्प बसणार नाही. आपण तरी कुठे गप्प बसणार आहोत. ये बात वहिनी, असंच ठेवायचं ना स्पिरिट. टिट फॉर टॅट. लेट द गेम कंटिन्यू. वहिनी वन्स अगेन वेलकम बॅक. चला आनंद, आपण कामाला लागूया आता. हो हो वहिनी वेलकम बॅक झालेत, आपण गेट बॅक होऊया कामाला. चला. हॅलो हॅलो शन्या, तुला मला भेटायचंय ना? हो 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 मला तुझ्याशी बोलायचं होतं. ठीक आहे, अर्ध्या तासानंतर तुम्हाला भेट. व्हॉट इज इट ट्रू? मी कधी खोटं बोलत नाही, खोटं वागत येईल. पण एक अट आहे. कोणती? ही गोष्ट ऑफिसमध्ये कोणाला सांगायची नाही. ऑफिसमध्येच काय, बाहेरही कोणाला काहीही कळता कामा नये. या कूल, मी कोणालाच काहीच नाही सांगणार. डोंट वरी. ओके, भेटू. सी यू इन हाफ एन आवर. वेट, गुडफरना तुम्ही मला आत्ता भेटायला का बोलवलंय? आणि ऑफिसमध्ये कोणाला काही सांगू नको असं का म्हणली असेल? काय करतोयस? भिकारी झालोय म्हणून भिकार सावकार खेळतोय. आणि घरातलं काम कोण करणार? मी एकटीच मरमर करतेय. दसरा तोंडावर आलाय, पण तुला काय आहे का? बाहेर किती ऊन आहे. अरे उन्हाचा आणि कामाचा काही संबंध आहे का केडी? तुझ्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाहीये. शनाया, कुठे लक्ष असतं तुझं? ओके बाय. बाय. कुठे चालली? हा, बाहेर वेदर छान आहे ना, तर म्हणलं जरा फिरून यावं. ओके बाय. बाहेर टळटळीत कोण आहे? हा, रस्त्यावर अंड ठेवलं तर ऑमलेट होईल. व्हेरी फनी. बाय. अशी काय वागते? कुठे गेली ती आता? मला काय माहित, सांगितलं का तिने काही? आता फोन कशाला आलाय? हा बोल रे. बोल काय बोल, इथे सगळीच बोंब झाली. काय झालं यार? परत पोलीस आलेत का मला पकडायला? फालतू विनोद करू नकोस किड्या. इथे राधिका आज अचानक ऑफिस मध्ये परत आलीये. काय? अरे वा, छान. वा वा, छान छान. काय? अरे राधिकाच आलीये ना, म्हणून काय झालं? आणि आता प्रॉब्लेम आलाय म्हणून तुला केडी आठवतोय? नाही तिथे पोलीस पकडून घेऊन गेले होते तेव्हा एक शब्द बोलला नव्हतास तू. आणि पैसे मागितले तर 250 रुपये फेकून मारलेस माझ्या तोंडावर. ए किड्या, तुला सोडवायला वकील मीच पाठवलं होतं, माहितीये ना तुला? परत नाही बोलून दाखवायचं मला. तर ऐक ना, मला टेन्शन आलं यार. ही राधिका अचानक ऑफिसमध्ये आल्याने माझ्या सगळ्या प्लॅन्सवर पाणीच फिरलं गेलंय. आता मी काय करू मला कळत नाही. एकदा भेट ना, इथे बाकी कोणाशी मला बोलता पण नाही येणार यार. अरे यार ठीक आहे यार, विचार करतो मी. विचार नाही, आत्ताच्या आत्ता निघ आणि आपल्या नेहमीच्या जागी मला भेट. चल बाय. कटकट आहे यार. आता काय तू त्या गुरुला भेटायला चाललायस?
हा मग काय करू? ती राधिका परत ऑफिसला आली आहे म्हणे. अरे बापरे. आणि तू हे आता शनायाचं भविष्य वगैरे बघू नको, मी सांगतो तिचं भविष्य काय आहे ते. तिने फोन केला होता ना त्या राधिकाला. आता बघ ते सगळं निघणार आहे आता. आणि त्या राधिकानी माझी जशी वाट लावली ना तशीच शनायाची वाट लावणार आहे ती. अरे बापरे. आता आता काय, तू घराची सफाई कर, मी गुरुला बघून आपली छपाई करतो. ही राधिका अशी अचानक कशी काय आली काहीच कळत नाही. मला त्रास द्यायचा ना हिने चंगच बांधलाय. पण शनायाचं काय? अजून राधिकानं शनायाबद्दल काहीच ऍक्शन नाही घेतली. नाही नक्कीच काहीतरी गडबड आहे. राधिका अशी कोल्ड ब्लडेड वागू नाही शकत. तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन असणार. जाऊ दे, किड्यालाच भेटतो. राधिकाला इथून कसं बाजूला करायचं ना याची काहीतरी आयडिया मिळेल. आणायचे राधिका बाहेरच गेलीये, लंच ब्रेक पण होईलच. मी पण जातो. राधिका इतकी हुशार कशी काय झाली परत मला कळतच नाहीये. पण एनिवे, राधिका तू माझी बरोबरी करूच शकत नाही. तुला लवकरात लवकर घरी परत बसवतो की नाही बघच तू. यार हिने मला इथे का बोलवलंय? सॉरी. अरे यार इथे कुठे भेटायला बोलवलंयस तू मला? मला पाण्याची खूप भीती वाटते ग. आणि ऐक ना राधिका, मला तुला सॉरी म्हणायचंय. ह्या सगळ्यासाठी सॉरी. आय एम रिअली सॉरी. हे बघ, मी तुला कधीच त्रास नाही देणार. मी अथर्वला पण मॉन्स्टर नाही म्हणणार. तुला गुड फॉर नथिंग नाही म्हणणार. ऑरेंज म्हणजे आई बाबांना ऑरेंज अंकल आंटी पण नाही म्हणणार. पण तू प्लीज मला फॉरगिव्ह कर. मला पोलिसात देऊ नकोस. मला खूप भीती वाटते. मला नाही जायचंय जेलमध्ये. प्लीज प्लीज मला फॉरगिव्ह कर प्लीज. हे बघ, मला तुझ्या फीट पाशी ठेव. पण प्लीज प्लीज एकदा तरी म्हण की तुम्हाला फॉरगिव्ह केलंय. शनाया बास, पुरे झाली नाटकं. अरे यार ही नाटकं नाहीये. ओके, मी जेन्युइनली तुला सॉरी म्हणते. कधीतरी कन्सिडर कर मला. आत ये, आत ये. ये. नाही नाही तू मला पाडशील. तू रिवेंज घेशील. ये आत. शानपणा करू नको. ये आत. यार क्रेझी आहेस का? केवढं जोरात ओढलंस मला. आणि इथे का बोलवलंयस? जागा विसरलीस? बघ जरा नीट कुठे आलोय आपण. आठवते का ही जागा? तुझी आणि यांची एंगेजमेंट इथेच झाली होती ना, म्हणून मुद्दा मांडली तुला इथे. इथे हे बघ श्रेया, आतापर्यंत तुला वाटेल तसं वागलीस तू, मनमानी केलीस. पण आता नाही. आता मी सांगेन ना तसं वागणार आहेस तू. जगात दोन पद्धतीची माणसं असतात. पहिल्या पद्धतीत माणसाला खरंच पश्चाताप झालेला असतो. त्यांना खरंच वाईट वाटलेलं असतं. आणि दुसऱ्या पद्धतीची माणसं असतात ना, त्या माणसांना पश्चाताप झालेला असतोच असं नाही, ते पश्चातापाचं ढोंग करत असतात. तू नेमकी कोणत्या कॅटेगरीत बसते ना ते ठरवेन मी नंतर. पण एक मात्र नक्की, तू जे सारखं माफ कर म्हणत असतेस ना, तुला मी कधीही माफ करणार नाही. अरे पण एक संधी देते तुला. संधी इज चान्स राईट. ठीक आहे ठीक आहे. नाही एकदम असं काहीतरी विजयी झाल्यासारखं काही करू नकोस. असं काही झालेलं नाहीये. एकदा मी काय बोलते ते ऐक आणि मग ठरव. काय ठरवू? संधीचा फायदा घ्यायचा की नाही ते ठरवायचं. पण मग तू संधी सांग ना आधी, मग मी ठरवेन. काय तू इतके दिवस यांच्या बरोबर राहते, पण तुझ्या हे लक्षात आलेलं नसणारच आहे की हे फक्त कातडी बचाव पद्धतीने वागतायत. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम मध्ये होतात ना, तेव्हा तेव्हा यांनी फक्त स्वतःचा विचार केलाय, तुझा विचार केलेला नाहीये. तुझे म्हणतेस ना ते अगदी करेक्ट आहे माहितीये.
तो तसाच ते बचाऊ वागलाय. कायम माझा इन्सल्ट केलाय, मला थोबाडीत मारलीये, मला एकटं पाडलंय. मी जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम मध्ये होते तेव्हा कधीच माझ्या हेल्प साठी नाही आला. मग तरी अजूनही तू त्यांच्या सोबतच आहेस का? अजूनही यांच्याबरोबर लग्न करायचं स्वप्न आहे का? एवढा अपमान सहन करतेस तू? ज्या माणसावरती मी विश्वासही ठेवत नाही त्या माणसाबरोबर आयुष्यभर राहायचं स्वप्न बघतेस तू. आता बघ, नाही यांनी तुझ्याबरोबर एंगेजमेंट केली, काय केलं त्याचं? पुढे केलं लग्न? काय केलं? काय तर ऍक्च्युली मला हे सगळं पटतंय तुझं. यु नो, त्यांनी तुला जेलस करण्यासाठी माझ्या बरोबर एंगेजमेंट केली असंच वाटतं मला. त्याला माझी काही काळजीच नाहीये. ही डझंट लव्ह मी. तेच ना, मग अजूनही तुझ्यासारख्या मुलीला यांना धडा शिकवावा असं कसं नाही वाटत ग? वाटतं ना. हा, पण मग काय झालं? पुढे काय झालं? तेव्हा पार्टीत मारे बाईक वरनं वगैरे आली, आम्हाला धमक्या दिल्या. हे काय तुझं शन्या? चल निघू. काय झालं? आई शॉक? का इगो हर्ट झाला तुझा मी हात धरला म्हणून? खूप घाबरले ते. पण आता नाही. मी ही पार्टी स्पॉइल करायला आली, पण फक्त पार्टीच नाही, मी तुझं लाईफही स्पॉइल करायला आली. बघून घेईन म्हणाली, मोठा ऍटिट्यूड होता. काय झालं त्याचं? आमच्याकडे एक म्हण आहे, गरजेल तो बरसेल काय. म्हणजे जो माणूस बोलतो तो करतोच असं नाही. हे आले काहीतरी बच्चा शोना म्हणाले, तुला कुठेतरी बाहेर घेऊन गेले, पैसे दिले, झालं लगेच विरघळलीस तू. मग काय नाही केलंस तू? तुला ना स्वाभिमान नाहीये शान्या. स्वाभिमान, सेल्फ रिस्पेक्ट. ए हॅलो, खूप सेल्फ रिस्पेक्ट आहे माझ्याकडे. हो, मग तसं वाटत नाही मला. ते आधीचं सगळं विसरून जा ना तू. आता तू मला काय एक चान्स देतेस ना, तो दे तर मग तुला दाखवते शनाया काय चीज आहे ते. मला पण शनाया मसाल्यासारखं माझं ड्र काय? मला पण तुझ्यासारखं मोठी बिझनेस वुमन व्हायचंय, खूप पैसे कमवायचे. पैसे मी देते तुला. सिरियसली? हा, आणि पोलिसांपासून पण वाचवे. या राधिका, यू सो स्वीट. पण मग प्लॅन काय? प्लॅन शन्या, प्लॅन असा आहे, म्हणजे बघ तू विचार करून बघ. समजा राधिका आणि शनाया दोघी जणी एकत्र आल्या तर गुरुनाथ सुभेदारला आपण जेरी आणू शकतो. जेरी? आता हुज जेरी? जाऊ दे, तुला साध्या भाषेत सांगते. हा, हे बघ, काय यांनी तुला डिच केलंय, हो, आणि मलाही फसवलं. तेव्हा दोन बायकांना फसवण्याची शिक्षा यांना दिलीच पाहिजे, आणि ती आपण द्यायची. चालेल, पण मग आपण कशी देणार शिक्षा? पण त्याआधी आपल्याला हातमिळवणी करायला लागेल. तू मला मदत करायचीस आणि मी तुला मदत करणार. ग्रेट, पण मी तुला कशी मदत करणार? तू फक्त इतकंच करायचं की मी सांगेन तसं वागायचं, कारण या बदल्यात मी तुला पैसे देणार आहे आणि पोलिसांपासून वाचवणार आहे. बरोबर? या. हे बघ, मी आता ऑफिसमध्ये यायला लागले ना, हे काही यांना फारसं आवडलेलं नाहीये, म्हणून ते मला रोखण्याचा प्रयत्न करतील किंवा मला तिथनं काढण्याचा प्रयत्न करतील. या संदर्भात काही ना काहीतरी ते प्लॅन करतीलच. शन्या, तुला एक काम करायचंय, तू यांच्याशी तसंच वागायचंय, गोड गोड नेहमीसारखं. त्यांच्याबरोबर बाहेर जायचंय, यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत. पण हे कुठे जातात, काय करतात, कोणाशी बोलतात, मुख्य म्हणजे यांचे काय प्लॅन्स आहेत हे तू मला सांगायचेस. नाही म्हणजे याचा फायदा एकच होणार आहे की हे आपल्या दोघींना फसवू शकणार नाही. कळलं? कारण या बदल्यात मी तुला पैसे देणार आहे. शन्या, जर समजा तू आणि मी एकत्र आलो ना, तर या समाजात 4 फसवल्या गेलेल्या बायका आहेत ना, त्यांना जरा धीर येईल. बायकांना मूर्ख समजणाऱ्या पुरुषांना हे कळेल की बायका एवढ्या इमोशनल आणि मूर्ख नसतात. त्यांना फसवणं, त्यांना दुखवणं सोपं नाहीये. बोल, आहेस का तयार? हे बघ शन्या,
समाजात आजवर सवती कधीच एकत्र आल्या नाही, नेहमी भांडत राहिल्या. नवऱ्याची प्रेयसी आणि नवऱ्याची बायको यांच्यात नेहमीच वाद होत आले. पण जर समजा तू आणि मी एकत्र आलो ना, तर आपण दोघी जणी मिळून यांना नक्कीच धडा शिकवू शकतो. बोल, आहेस तयार? वन सेकंड, जस्ट वन सेकंड, आलेच. अरे यार, याबद्दल मला एकदा तरी FGPशी बोलायला हवं. ही गुड फॉर नथिंग काय ऑफर करते ते सांगायला हवं. ही डिच तर नाही ना करणार मला? काय करू मी? ट्रस्ट ठेवू का नको? जाऊ दे, एकदा कॉल करतेच FGPला. काय चाललंय? कोणाशी बोलतेस? कोणाला नाही. स्वतःचे निर्णय जरा स्वतः घ्यायला शिक. तुझ्या गॅरीने तुला कसं फसवलंय ते एकदा आठव. घ्यायचं होतं म्हणून मी कॉल केला होता. मस्तीमध्ये हे सगळं घडलं. यू प्लीज गेट आउट ऑफ फ्रॉम हिअर और आय कॉल द पोलीस. मी पोलीसला बोलवे, तू जा इथून. कॅरी सगळ्या बास. मला जर हे आधी माहिती असतं ना, तर तेव्हाच तुला हकलून दिलं असतं. आत्ता मुकाट्यानं इथून निघून जा. काय नाही, नथिंग. बोल, आहे का मान्य? ओके, आय मीन. तू म्हणशील तसंच मी करेन. पण एक अट आहे, तू माझ्यासाठी हे काम करतेस हे कोणालाही सांगायचं नाही, कोणालाही कळता कामा नये. आणि जर का हे कोणाला कळलं तर मी सांगेन ती शिक्षा भोगायला तयार राहायचं. मी कधीही पोलिसांना फोन करेन आणि पोलीस तुला घेऊन जातील. बोल, आहे का मान्य? हो हो. म्हणूनच हे या पेपर्स वरती सही कर. व्हॉट? हे काय? याच्यात काय लिहिलंय? आपल्यातलं डील आहे. तू मला मदत करणार आहेस, सगळ्या बातम्या सांगणार आहेस, त्या बदल्यात मी तुला पैसे देणार आहे. आणि ही गोष्ट तू कोणालाही सांगणार नाहीस. ओके, मी करते साईन. पण माझी एक रिक्वेस्ट आहे राधिका, मला एक फोन करू दे ना प्लीज. नाही. ठीक आहे, मला असं वाटतं की तुला अजिबात इंटरेस्ट नाहीये. मी निघते. अरे यार, FGPला सांगा. राधिका, राधिका, वेट 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 वेट. काय आता? दे दे पेपर्स, मी साइन करते. गुड गर्ल. गुड गर्ल. आता ऑफिस जॉईन करायचं. ऑफिस? आर यू क्रेझी? आनंद, जेनी, श्रेयस सगळे क्वेश्चन करतील मला. इनफॅक्ट गॅरी पण. त्यांना काय उत्तरं द्यायची ते मी माझं बघून घेईन. तू उद्यापासून यायचंयस, कळलं? आणि हे बघ, नेहमी सारखं पूर्वीसारखं वागायचं सगळ्यांशी, अगदी माझ्याशी सुद्धा. आणि मीही तुझ्याशी तसंच वागणार आहे. ओके? चल. राधिका, ऐक ना. काय? मला थोडी कॅश दे ना प्लीज. आय एम ऍब्सोल्युटली कॅशलेस यार. माझ्याकडे काहीच पैसे नाहीयेत. एक तर मला पगार मिळालेला नाही, आणि तू मला सांग, गॅरीला एवढं फिरवायचं, म्हणजे त्याच्याकडे सगळे सिक्रेट्स काढायचे, तर मग त्याला बाहेर नाही. ओके ओके. नाही, मला कल्पना होतीच ती. घे एवढे पैसे. तुझी ऍडव्हान्स सॅलरी. ओके. आणि एक लक्षात ठेव, मी म्हणजे काही गुरुनाथ सुभेदार नाही. तू 100 चुका करशील आणि मी तुला माफ करेन, असं होणार नाही. या